नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये. जसे की आपण व्हिडिओचं टायटल वाचलंच असेल की पायाच्या पोटरींच्या स्नायूंसाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. आपण बरेचदा पाहतो की आपलं काम आजकाल खूप वेळा एकतर उभं राहून असतं किंवा सतत बसून असतं आणि त्यामुळे सतत उभं राहिल्याने किंवा सतत बसल्याने पायातला हा जो पार्ट आहे पोटरीचा त्याच्यामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही आणि तिथले स्नायू त्यामुळे मजबूत राहत नाही किंवा ते वीक असतात. तर त्यांच्या मजबूतीसाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पोटरीमध्ये जे स्नायू आहेत ज्यांना सोलियस असं म्हणतात, त्या स्नायूंना आपलं दुसरं हृदय असं म्हणतात. का? तर पहा, हृदयाचं काम काय आहे की रक्त शुद्ध करायचं आणि ते शुद्ध रक्त संपूर्ण शरीरभर पोचवायचं. पण आपल्या पायाचा जो भाग आहे तो हृदयापासून खूप लांब आहे आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने हृदयाला पायापासून वर रक्त खेचत न्यावं लागतं शुद्ध करण्यासाठी. आणि त्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीसाठी ते रक्त हृदयापर्यंत नेण्यासाठी हृदयाला जास्त ऍक्टिव्हिटी करावी लागते किंवा हृदयावर ताण येतो. तो कमी करण्यासाठी हे जे स्नायू पोटरीमध्ये पहा निसर्गाने असे बनवलेत की त्यांचं काम जशा हृदयाला झडपा असतात तसे वॉल्व्स ह्या स्नायूंना असतात, जेणेकरून रक्त वर वर ढकललं जावं आणि पुन्हा ते गुरुत्वाकर्षणाने खाली येऊ नये. हे जे स्नायू आहेत सोलियस, हे जेव्हा आपले स्ट्रॉंग असतात, आपण त्यांना मजबूत बनवतो, त्यांचा व्यायाम करतो, त्यावेळी ही जी रक्त पायाकडून हृदयाकडे पाठवण्याची क्रिया आहे ही फार उत्तम चालते आणि त्याच्यामुळे हृदयावरचा अतिरिक्त ताण कमी होतो आणि म्हणून ह्या पायातल्या पोटरीच्या स्नायूंना दुसरं हृदय असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला आता कळलंच असेल की हे किती महत्वाचं आहे ह्या पोटरींच्या स्नायूंचं मजबूत असणं. हे जे सततचं आपलं उभं राहणं असतं किंवा सततचं बसणं असतं किंवा पायाच्या एरियामध्ये पोटऱ्यांमध्ये व्यवस्थित रक्ताभिसरण न होण्यामुळे आपण पाहतो की व्हेरिकोज वेन सारखा प्रॉब्लेम होतो किंवा कधी कधी ते रक्त साकळण्याचा प्रॉब्लेम होतो. खूप पाय प्रचंड वेदना होत असतात लोकांना. तर या साधे साधे व्यायाम आपण डे टू डे लाईफमध्ये रेग्युलरली जर करत राहिलो तर हे पुढचे जे येणारे आपले आजार आहेत किंवा डिस्कम्फर्ट्स आहेत भविष्यातले ते आपण खूप मोठ्या प्रमाणावर टाळू शकतो. आजचा जो आपला पहिला व्यायाम आहे तो अतिशय करायला सोपा परंतु खूप इफेक्टिव्ह आहे. जे आपण आता स्नायू पाहिले जे आपलं दुसरं हृदय म्हणून काम करतात त्यांच्या स्वास्थ्यासाठी किंवा मजबूतीसाठी हा अतिशय सोपा पण खूप उपयुक्त व्यायाम आहे. याला म्हणतात हिल रेझर्स, म्हणजे टाचा वर उचलण्याचा व्यायाम. आता आपण दोन्ही पायांमध्ये कमरे एवढं अंतर घेतले. दोन्ही ज्या पायाच्या आतल्या कड्या आहेत ह्या दोन्हीमध्ये समांतर रेष तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला पाय ठेवायचे आहेत. पाय तिरके ठेवले जाणार नाहीत हे पहा. म्हणजे अशा दोन्ही पायांची बोटं बाहेरच्या दिशेने किंवा एक पाय सरळ एक पाय तिरका असं न करता दोन्ही पायांमध्ये कमरे एवढं अंतर घेत दोन्ही पायांच्या आतल्या कडा एकमेकांना समांतर राहतील अशा आपल्याला ठेवायच्यात. कमरेवर हात ठेवायचा आहे आणि सावकाश श्वास घेत आपल्याला टाचावर उचलायच्या. टाचा अर्धवट न उचलता कुठपर्यंत वर उचलता येतात पूर्ण शक्तीने त्या वर उचलायच्या आणि पुन्हा एकदा सावकाश आपल्याला पाय खाली न्यायचे. पुन्हा एकदा श्वास घेत टाचावर, श्वास सोडत टाचा खाली. हे करत असताना दोन्ही पायांवर समान दाब देत दोन्ही पाय एकसारखे आपल्याला वर, दोन्ही टाचा एकसारखे आपल्याला वर उचलायच्यात. एक टाच आधी एक टाच नंतर किंवा एका पायावर जास्त ताण दुसऱ्या पायावर कमी ताण असं न करता तेवढ्या बाबतीत आपल्याला जागरूक राहायचे. या पद्धतीने मी दाखवते की कसं दिसेल हे. ओके, दोन्ही पायांमध्ये कमरे एवढं अंतर, कमरेवर हात टेकवलेले, सावकाश आपल्याला टाचावर उचलायच्यात आणि कंट्रोल वेने धपकन खाली न येता हळूहळू हळूहळू आपल्याला ह्या टाचा वर उचलायच्यात. पूर्ण शक्तीने वर उचलली गेली की सावकाश एकदम टाच खाली टेकवायची. आता ही सुरुवात करत असताना आपण ह्याचा काउंट पहिल्यांदा करून अंदाज घेऊ शकतो की आपल्याला हे किती नंबर्स ऑफ रिपिटेशन्समध्ये झेपते. म्हणजे जर मी सुरुवात केली आणि 5 वेळा केल्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागले की आपण थांबूयात. मग सतत 8 दिवस आपण हे 5 वेळा करण्याची प्रॅक्टिस करूयात किंवा 10 वेळा होत असेल तर 10 वेळाची प्रॅक्टिस करूयात आणि त्याच्यानंतर मात्र हळूहळू आपल्याला हा काउंट आपला वाढवत न्यायचा आहे. हे करत असताना सगळ्यात मोठी आपल्याकडून काय चूक होत असेल तर बरेचदा जसे जसे आपण टाचा वर उचलतो तशा तशा आपले पाय असे तिरके बाहेर जायला लागतात. टाचा आतल्या बाजूने येतात, पाय तिरके बाहेर जातात. हे मात्र आपल्याला कटाक्षाने टाळायचे. त्याच्यासाठी काय करायचं की जसं जशी टाच वर उचलली जाईल तशी तशी ही अंगठ्याची जी कड आहे आतली कड, हा अंगठा आणि अंगठ्याची आतली कड ही आपल्याला खाली दाबत राहायचे. जसं जशी अंगठ्याची कड आपण खाली दाबत राहतो तसा पाय सरळ रेषेमध्ये वर जातो आणि तिरकेपणा जो आहे वर पाय जात असताना असा जर तिरका पाय जात असेल वर तर तो न जाता आपल्याला हा पाय असा
सरळ वर नेणं शक्य होतं, जेणेकरून आपल्या हा जो जॉईंट आहे नडगीचा किंवा अँकलचा जॉईंट आहे त्याच्यावर जर तिरका ताण आला तर त्याला दुखापत होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी ते टाळून सरळ रेषेमध्ये टाचा वर नेत खाली आणणं अतिशय महत्वाचं आहे. बरेचदा काय होतं की हा व्यायाम करताना शरीराचा बॅलन्स आपल्याला ठेवावा लागतो. ते नसल्यामुळे बरेचदा तोल जाण्याची शक्यता असते किंवा हे करणं अवघड वाटतं. त्यावेळेस सोपा उपाय अशी खुर्ची घ्यायची, खुर्चीचा मागे टेकण्याचा हा जो भाग आहे त्याच्यावर दोन्ही आपले हात टेकवायचे, व्यवस्थित अंतरावर उभे राहायचं, सरळ पाठ आणि मान ठेवत सावकाश आपल्याला आधार घेत हा व्यायाम करता येतो. किंवा खुर्ची पण जर नसेल घ्यायची तर सर्वात सोपं म्हणजे सरळ भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं, दोन्ही हात आपले भिंतीवर टेकवायचे आणि भिंतीचा आधार घेत पाय वर उचलायचे, टाचावर उचलायचे, टाचा खाली, टाच वर, टाच खाली, टाच वर, टाच खाली. अतिशय सोपा, खूप इफेक्टिव्ह हा व्यायाम आहे, तुम्ही नक्की करून पहा. चला, आता जो दुसरा व्यायाम आहे, खरं तर व्यायाम नाही, हे एक योगासन आहे. आणि हे जे योगासन आहे हे पोटऱ्यांच्या स्नायूसाठी, आज आपण ज्या विषयावर हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यासाठी अतिशय उपयोगी असणारं असं आहे. चला तर त्याची कृती आपण व्यवस्थित पाहूयात. अधोमुख श्वानासन करण्यासाठी पहिल्यांदा आपण या स्थितीमध्ये आहोत. या स्थितीमधून मी माझे दोन्ही हाताचे तळवे एकदम स्प्रेड करून पसरून समोर ठेवलेले आहेत. हाताची पाचही बोटं व्यवस्थित स्प्रेड करायची, पसरवायची आणि हे म्हणजे मधलं बोट आहे ते समोरच्या दिशेला आपलं पॉइंटिंग राहील. ओके, दोन्ही तळ हातांमध्ये दोन्ही खांद्याने एवढं अंतर आपल्याला घ्यायचंय. दोन्ही हात व्यवस्थित आपण जमिनीवर टेकवले किंवा सावकाश पायाची बोटं जमिनीवर टेकवत हळूहळू हळू आपल्याला पाय सरळ करायचे. आता हे करत असताना आपल्याला लक्ष द्यायचे की आपले हात आणि पाय हे दोन्ही एका समान रेषेत असतील. म्हणजे आपण दोन्ही हातांमध्ये खांदे एवढे अंतर घेतले आणि उजव्या हाताच्या सरळ रेषेमध्ये माझा उजवा पाय असेल, डाव्या हाताच्या सरळ रेषेमध्ये डावा पाय असेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय ह्यांच्यामध्ये अतिशय कमी पण अंतर नको किंवा अतिरिक्त फार जास्तीचं पण अंतर नको. आपल्याला हळूहळू सुटेबल होईल एवढं अंतर आपल्या हात आणि पायांमध्ये घ्यायचे. सावकाश दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने दाबत आपल्याला हातांनी खांदे आणि खांद्यांनी कंबर अशी हळूहळू हळूहळू वर ढकलत न्यायची. जशी जशी आपण कंबर वर ढकलत नेतो तसं तसं आपले हात खांद्यांमधून ताणत जातात आणि डोकं आपल्याला हळूहळू हळू कंबर वर जात असताना डोकं आतल्या दिशेने जाईल. हे करत असताना आपल्याला हनुवटी आतमध्ये अशी छातीच्या दिशेने दाबायची नाही, ती रिलॅक्स ठेवायची मान आणि हळूहळू कंबर वर उचलत डोकं आतमध्ये न्यायचे. आता बरेचदा काय होतं की हे आसन करत असताना हे माझ्या ज्या टाचा जमिनीवर खाली टेकलेल्या आहेत त्या बरेच जणांच्या टेकत नाहीत, कारण आपले पायाचे कमरेचे स्नायू आखडलेले असतात म्हणून. मग अशा वेळी काय करायचं तर हे जे दोन्ही पाय आहेत ते टाचा जर वर राहत असतील तर त्या खाली टेकवण्यासाठी म्हणून कंबर किंवा पाठ अशी राऊंड करायची नाही. आपल्याला पाठ आपली सरळच राहणार आहे, हळूहळू पाठ सरळ ठेवत डोकं आतमध्ये जाणार आहे. आणि जर पायाच्या टाचा खाली टेकत नाहीयेत तर त्या हळूहळू आपल्याला काय करायचंय, खाली न्यायच्यात, वर आणायच्यात, खाली न्यायच्यात, टाचा जमिनीच्या दिशेने न्यायच्यात. ही जी मागची शीर आहे पोटरी आणि ही शीर ताणत आपल्याला पाय खाली न्यायच्यात, पाय वर आणायचेत. किंवा तुम्ही हे ऑल्टरनेट पण करू शकता, म्हणजे आधी उजवा पाय जाईल मग डावा पाय जाईल, उजवा पाय डावा पाय. हे करत असताना पहिल्यांदा आपल्याला थोडासा त्रास होतो, कारण आपली मनगट खांदे ह्यावर आपल्याला शरीराचं वजन घ्यायचं सवय नसते. पण त्या वेळी जर आपण सराव केला, आधी जमेल तेवढे वेळ शक्य असेल तेवढं करा. जर अगदीच पाठ आतमध्ये डोकं आतमध्ये न्यायचं शक्य नसल्यास तेही हळूहळू जमेल असं करत राहिलं, सराव जर करत राहिला तर हे हळूहळू हे आसन शक्य होतं. परंतु अतिशय उपयोगी फक्त पायासाठीच नाही, ह्या आसनाच्या इतरही खूप फायदे आहेत. त्यामुळे हे आसन खूप महत्वाचं आहे योगाभ्यासामध्ये. बरेचदा काय होतं की आपण असे हात खाली टेकवले, कंबर वर उचलली की आपले हात पुढे सरकायला लागतात आणि आपल्याला बॅलन्स नाही करता येत. मग त्यावर काय उपाय करायचा तर आपले जे दोन्ही हाताचे पंजे आहेत त्याच्यामधील अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट हे ताणायचं आणि हे दोन्ही हात अशा प्रकारे भिंतीला लावून घ्यायचे आपल्याला. ओके, आपले हात आपण ह्या भिंतीला लावले की सावकाश पाय वर उचलायचे, जेणेकरून आपण पुढे सरकत नाही. फक्त लक्षात ठेवा की हात पण मॅटवर असू द्या, पाय पण मॅटवर. हात जर मॅटच्या बाहेर गेले
तर पायाने मॅट सरकून मागे जाईल. त्यामुळे हात मॅटवर असू द्यात, दोन्ही पाय पण मॅटवर असतील आणि सावकाश अशा प्रकारे डोकं आतमध्ये नेत असताना कंबर वर उचलली जाईल. कमरेपासून तळपायापर्यंत टाचेपर्यंतचा स्नायू ताणा आणि तो ताणत हळूहळू आपल्याला जमिनीच्या दिशेने न्यायचा आहे. पुन्हा एकदा सावकाश वर उचला, खाली न्या. असं करत हळूहळू ज्या आपल्या टाचा वर राहत आहेत असं आपल्याला वाटतंय त्या जमिनीच्या दिशेने जातील. परंतु टाचा जमिनीच्या दिशेने नेण्यासाठी म्हणून पाठ अशी आपल्याला वाकवायची नाही. पाठ आपली कुठल्याही स्थितीमध्ये सरळ हवी आहे आपल्याला. हे जे आहे अधोमुख श्वानासन. आता आपण पाहूयात आपलं तिसरं आसन. हे जे आसन आहे ह्याचं नाव आहे सुप्त पादांगुष्ठासन. शुद्ध रक्त हृदयाकडे नेण्यासाठीचं हे आसन अतिशय उपयोगी आहे आणि त्याचं एक मी जे व्हेरिएशन दाखवणार आहे ते तर अतिशय सोपं आणि इतकं रिलॅक्सिंग आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. सुप्त पादांगुष्ठासनासाठी आधी आपल्याला अशा प्रकारे पाठीवर झोपायचे मॅटवर आणि दोन्ही पाय सावकाश आपले जवळ घ्या. त्यानंतर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने हाताचे तळवे राहतील. कंबर व्यवस्थित जमिनीवर टेकवलेली. माकड हाड टेलबोन आपल्याला उचलायचे नाही. टेलबोन व्यवस्थित जमिनीवर राहील आणि दोन्ही पाय सावकाश फोल्ड करून दुमडून आपल्याला पोटावर घ्यायचे. दोन्ही पाय एकदा फोल्ड केले की हळूहळू दोन्ही पाय अशा प्रकारे आपल्याला सिलिंगच्या दिशेने वर सरळ करायचे. पाय वर सरळ करत असताना खांदे मान आखडून अशी ठेवायची नाही. खांदे एकदम रिलॅक्स आणि पाय आपल्याला वरच्या दिशेने सरळ करायचे. पाय वर उचलत असताना माकड हाड आपलं उचललं जाणार नाहीये आणि जरुरी नाही की दोन्ही पाय आपले सरळ काटकोनामध्ये जमिनीच्या सिलिंगच्या दिशेने वर जातील. इथपर्यंत आपल्याला पाय उचलणं शक्य असेल पण पाय गुडघ्यात सरळ करायचे. पायाचे टाचा बाहेर ढकलत बोटं आतमध्ये खेचायचे. हे आपल्याला जे शक्य असेल इथपर्यंत तर इथपर्यंत करायचे. जितक्या वेळ शक्य आहे तितक्या वेळ होल्ड करायचं. पुन्हा खाली घेण्यासाठी पाय सावकाश दोन्ही पाय फोल्ड करून पोटावर घ्यायचे. जमिनीवर टिकवायचे सावकाश. थोडा वेळ थांबायचे, श्वास घ्यायचे आणि मग सावकाश एक एक करत हे पाय आपल्याला सरळ करायचे. आता ज्यांना इंडिपेंडेंटली लगेच दोन्ही पाय वर उचलणं शक्य नाही त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांनी पाय दोन्ही फोल्ड करायचे, ते पोटावर घ्यायचे, टेलबोनवर लक्ष द्यायचं. माकड हाड आपल्याला उचललं गेलं नाही पाहिजे. एक ओढणी घ्यायची किंवा हा जो बेल्ट आहे माझ्याकडे योगा बेल्ट तो आपल्याला घ्यायचा आहे. तो दोन्ही पायांच्या मधोमध व्यवस्थित तळपायांच्या मधोमध लावून घ्यायचा आहे आणि मग सावकाश आपल्याला दोन्ही पाय आपले सरळ करायचे. आता हे करत असताना बेल्ट पकडणं पण व्यवस्थित महत्वाचं आहे. बेल्ट आपल्याला असं पकडायचं नाही की दोन्ही हात आपले फोल्ड केलेले असे राहतील. ओके, बेल्ट पकडताना व्यवस्थित दोन्ही हात आपले कोपरामध्ये सरळ पाहिजेत. इतका पण वर पकडायचा नाही की खांदे असे वर उचलले जातील. खांदे व्यवस्थित त्यांच्या स्थितीमध्ये जमिनीवर दोन्ही हातांनी हा बेल्ट पकडायचा आहे आणि सावकाश हे पाय अशा प्रकारे आपल्याला वर उचलून थांबून राहायचे. पायांच्या मागच्या स्नायूवर एकदम रिलॅक्स सोडा, कंबर रिलॅक्स सोडा, पोट रिलॅक्स सोडत छान श्वास घेत तिथे थांबा. जितक्या वेळ शक्य आहे तितक्या वेळ हे असं आपण होल्ड केलं, पाठीचे कमरेचे स्नायू रिलॅक्स ठेवले की त्यानंतर सावकाश दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करत पोटावर घ्यायचेत, जमिनीवर ठेवायचे, थोडेसे श्वास घ्यायचेत आणि मग सावकाश पाय सरळ करत या स्थितीमध्ये आपण येऊ. आता ज्यांना हे आसन ह्या पहिल्या दोन्ही पद्धतीने करणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही तिसरी पद्धत आहे. अतिशय सोपी, रिलॅक्सिंग आणि व्हेरिकोज वेनचा स्पेशली ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी खूप सोपं आणि महत्वाची ही पद्धत आहे. ह्याच्यासाठी काय करायचं, ही मॅट जी आहे मी एका भिंतीला काटकोनामध्ये अशी लावली, 90 अंशाच्या कोनामध्ये लावली आणि मग या मॅटवर आपल्याला एका बाजूला एका कुशीवर झोपत अशा पद्धतीने सावकाश सावकाश भिंतीच्या बाजूने आपल्याला कंबर आपली सरकवत न्यायची आणि मग सफिशियंट आपली कंबर भिंतीच्या दिशेने सरकली की सावकाश पाठीवर येत आपल्याला आपले दोन्ही पाय अशा प्रकारे भिंतीवर टाकायचे. आता कंबर आणि भिंत ह्याच्यामध्ये आपल्याला फारसा अंतर नकोय. आपलं माकड हाड व्यवस्थित जमिनीवर टेकेल अशा पद्धतीने कंबर टेकवायची. पाठ एकदम पसरवायची आपल्याला. पाठ आणि खांदे आक्रसून द्यायचे नाहीयेत. पाठ पसरवत व्यवस्थित दोन्ही हात जमिनीवर ठेवत कमरेच्या बाजूला दोन्ही पाय आपण भिंतीवर टाकलेत. गुडघ्यांची मागची बाजू, पोटऱ्यांची मागची बाजू व्यवस्थित आतमध्ये गुडघे ताणायचे आहेत आपल्याला. टाचावरच्या दिशेने ढकलत बोट आतमध्ये खेचायची, खांदे एकदम रिलॅक्स. टेलबोन
माकड हाड उचललं जाणार नाही, कंबर रिलॅक्स सोडून द्यायची. आता पहा, या आसनामध्ये आपले पाय वरच्या दिशेने गेल्यामुळे उलट्या दिशेने पायाकडून हृदयाकडे रक्तप्रवाह होणं सुलभ झालंय. त्यामुळे पायातलं अशुद्ध रक्त हृदयाकडे यायला हे आसन मदत करतं आणि पायामधलं रक्ताभिसरण याच्यामुळे सुधारतं. आणि भिंतीचा आधार घेतल्यामुळे हे करायला आता अतिशय रिलॅक्सिंग झालेलं आहे. त्यामुळे हे आपण जास्त वेळ होल्ड सुद्धा करू शकतो. स्त्रियांनी फक्त करताना हे आसन एक गोष्ट लक्षात ठेवायची की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हे आसन करण्याचं टाळायचे. एरवी तुम्ही ते करू शकता. जितक्या वेळ आपल्याला शक्य आहे तितक्या वेळ आसनामध्ये थांबायचे आणि नंतर पुन्हा एकदा दोन्ही पाय सावकाश फोल्ड करत अशा पद्धतीने एका कुशीवर वळायचं आणि हे आसन सोडू शकतो. तर हा आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सराव करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाणवलेले फरक सुद्धा आमच्याशी शेअर करा. ज्यांना ही गरज आहे या व्हिडिओची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओत. नमस्कार.